हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. या पिल्लूचं आमचं ऑपरेशन केलं. ही आहे लाली आणि हा माझा डॉन आणि माझी ती चमेली, तिचं पण ऑपरेशन केलं. दुपारचे 11:15 वाजलेत, कारण काही लेकरांना रिलीज करायचं होतं, त्याच्यामुळे मला परत यावं लागलं. इथं टेकडीवरती आहे ना, दारू पिण्यासाठी अनेक लोक येतात. मी इथं कुंड्या ठेवते, प्लॅस्टिकच्या बादल्या ठेवते, पण सगळ्यांची वाट लावतात. आज खालून मला पाणी घेऊन यायला डोक्यावर 1.5 तास लागला. तसं मी 30 मिनटात चालत येते खालून, म्हणजे खूप खालून. आणि आज मला कंप्लीट 1.5 तास म्हणजे जास्त वेळ लागला, कारण मी हे लेकरांना मग प्लॅस्टिकचं भांडं आज घेऊन आले होते. मी तर पाणी आतमध्येच ठेवलेलं. पण बेवड्यांचं काय आहे ना, की त्यांचं लक्ष सगळीकडं जातं. या बाळांनो खाली खायला चला. या दोघींचं मायलेकींचं ऑपरेशन केलं आहे. आणि ही माझी लाली, इतकी गोड लेकरं आहेत ना, इतकं जीव लावतात, इतकी प्रेमळ येतो. आणि खरं सांगू का, प्रत्येकाचं कर्तव्य आपण ह्यांची मदत करायची. परमेश्वराने आपला माला चालवत आल्यामुळे मला बोलता येत नाही. त्यात मी स्लीपर घातली होती घाईघाईत, कारण ते दादा रिलीज करायला येणार होते. आणि जर चुकीच्या ठिकाणी जर त्यांना सोडलं तर ते तिथे राहू शकत नाही, म्हणूनसाठी मला यावं लागलं. थांबा, मी खडकावरती खायला घालते, माती लागेल. 2 मिनटं थांबा. प्रत्येकाला खरं हे तर समजलं पाहिजे की आपण दिलं तरी ह्यांना मिळणार आहे. आणि काय आपण येताना काय, अरे बाबू थांब रे लालू, फोन खायचा आहे का आता? फोनच राहिला आहे खायचा, थांब. हे बघा पिशवीत तोंड, इतके प्रेमळ. 2-3 दिवस आम्ही नव्हतो कार्यक्रमासाठी, बरेच वर्षांनी बाहेर गेलो होतो. पण माझ्या मुलाने यांना खायला घातलं. मला खूप आनंद झाला की चला, जरी मी हे जग सोडून गेले आज ना उद्या, तरी माझ्या मागं करणारे आहेत. खरं डोळ्यात पाणी आले ज्यावेळेस दादाने मला व्हिडिओ पाठवला की आई मी खायला देतोय. मला इतकं, म्हणजे मी ते शब्दातही सांगू शकत नाही की मला किती आनंद झाला. ते लाली इथं टाकलंय बाबू, खा सगळी पिशवी खाऊन टाक, काही प्रॉब्लेम नाही, तुझ्यासाठीच आणले. कारण जरी 2-3 दिवस मी बाहेर होते तरी मला एवढं टेन्शन होतं की पिल्लू आहे आणि याची नसबंदी झाली, जर उद्या एखादा टाका निसटला तर काय करणार. कारण आता यांना परत तिथं नेणं खूप मुश्किल आहे. आणि यांच्या तब्येती बघा किती खराब झाल्यात तिथं ठेवल्यामुळे. काय हो, माणसाच्या आयुष्यात पाण्याचा बुडबुड आहे. जे 1 रुपया आपण कमवतो, कमीत कमी त्यातले 10 पैसे आपल्याला समाजाला काहीच गरज नाही खरं तर आहे, ती फक्त मुक्या प्राण्यांना गरज आहे. तर कृपा करून या लेकरांची मदत करा, कारण आपण दिलं तरच यांना लेकरांना मिळणार आहे. डॉन यांना खाऊ देत. खूप म्हणजे खूप वाईट वाटतं, कारण या तिघांसाठी फक्त मला एवढ्या लांब यावं लागतं. इथं चिटपाक पक्षी आहेत, पण माणूस नावाचं इथं कोणी नाही आहे. कचरा करून जाणार, हे बघा दारू प्यायला येणार, कचरा करून जाणार, बाटल्या फेकणार, मग त्या आम्ही गोळा करत राहणार. कारण आम्हाला आवडत नाही असं इथे की आपण एवढी सुंदर टेकडी ठेवायची आणि बाकीच्यांनी घाण करायची. आणि अलीकडे काय झालं, लव बर्ड्स खूप यायला लागलेत. बाबू तू ते खा बाळा, आहे तिथे. आणि अशा अनेक काहीतरी वाईट घटना त्यातून घडतात. मग खरं तरी पोलिसांनी त्याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे. कारण इथं फिरायला सकाळचे लोक येतात थोडेफार, सकाळचे जास्त येतात, संध्याकाळचे थोडेफारच येतात. पण हे लव बर्ड संध्याकाळी तो येतात आणि कुठं खाली खड्ड्यामध्ये जाळीमध्ये जाऊन बसतात. उद्या जर काही वाईट घटना घडली तर, आणि अशा घडलेल्या पण आहेत, काहीतरी बऱ्याच घटना घडलेल्या आहेत तिथं, पण कोणीच लक्ष देत नाही. खरं तर प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही आपल्या एरियातील ठेवणं एक नगरसेवकाचं काम आहे. पण ते लोक काही लक्ष देत नाहीत आणि कामही करत नाहीत. नक्की काय करतायत ते त्यांनाच माहिती, कारण मी जेवढ्या वर्ष झाले इथे राहते, कधी ते आमच्या घरापर्यंत पोहोचले नाही. म्हणजे काही काम करत असतील माहिती नाही बाबा. कारण हे यांना खायला द्यायचं काम पण सर्वसामान्य लोक करतात. 100पैकी फक्त 5 लोक या मुक्या प्राण्यांना खायला देतात. आणि नसबंदी करण्याचं